विचार करा, सह्याद्रीच्या एखाद्या उंच गडावर पावसाचा एक थेंब पडतो. हं, तो थेंब नेमका त्या खडकाच्या कोणत्या बाजूला पडतो ना, हं, या एका साध्या गोष्टीवर त्याचा पुढचा सगळा प्रवास ठरतो. हं. म्हणजे जर तो पश्चिमेला पडला तर तो अवघ्या काही तासांत प्रचंड वेगाने वाहत जाऊन थेट अरबी समुद्रात आदळेल. हं, पण जर तोच थेंब पूर्वेला पडला हं. तर मात्र तो हजारो किलोमीटरचा अनेक महिन्यांचा संथ प्रवास करत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळेल. अगदी. आणि हाच तो निसर्गाचा चमत्कार आहे. म्हणूनच भूगोल हा काय केवळ कागदावरच्या नकाशांमधल्या सीमारेषांचा विषय राहत नाही. डोंगर असतील, नद्या, दऱ्या हे सगळे एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि एका जिवंत यंत्रणेचे भाग आहेत. बरोबर. आणि या यंत्रणेत प्रत्येक घटकाचे एक निश्चित असं काम असते. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण या जिवंत यंत्रणेचा म्हणजेच महाराष्ट्रातील नदी प्रणालीचा अतिशय बारकाईने वेध घेणार आहोत. आजचा हा भाग एका फास्ट पेस्ड रिव्हिजन म्हणजेच जलद उजळणीच्या स्वरूपात असणार आहे. हां. मी आज एका क्विज मास्टरच्या भूमिकेत आलो आहे. आपल्या स्रोतातील 20 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आज सलग घेणार आहोत. मी प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय वाचेन, त्यानंतर 5 सेकंदांची वेळ देईन. 5, 4, 3, 2, 1. अच्छा, म्हणजे एकदम परीक्षेसारखं. अगदी. आणि मग आपले तज्ज्ञ फक्त अचूक उत्तरच सांगणार नाहीत, तर त्यामागे नक्की काय कारण दडलं आहे हेही उलगडून दाखवतील. बर. या वेगवान पण विश्लेषणात्मक स्वरूपासाठी मी पूर्णपणे तयार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्न महत्वाचे आहेतच, पण त्या पलीकडे जाऊन ह्या प्रश्नांमधनं आपला भूप्रदेश भौगोलिकदृष्ट्या कसा घडलाय हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया का? नक्कीच. नद्यांचे मूळ आणि त्यांच्या खोऱ्यांची रचना समजून घेतल्याशिवाय पुढचा प्रवास कठीण आहे. त्यामुळे आपला पहिला प्रश्न थेट या मूलभूत रचनेवरच आहे. तर प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? लक्ष देऊन ऐका. विधान अ, महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. विधान ब, पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. विधान क, मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. आणि विधान ड, सिंधफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. आणि यासाठीचे 4 पर्याय आहेत. 1 फक्त अ आणि ब, 2 फक्त ब, 3 क आणि ड, आणि 4 अ, ब आणि क. विचार करण्यासाठी वेळ सुरू होतोय. 5, 4, 3, 2, 1. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे फक्त विधान अ आणि ब बरोबर आहेत. 1 मिनिट. मला वाटलेलं मांजरा ही कृष्णेला मिळते, त्यामुळे माझा अंदाज तिथे चुकीचा ठरलाय. हे नक्की कसं आहे? हाच तो मुख्य गोंधळ आहे जो दूर करणे आवश्यक आहे. मांजरा ही प्रत्यक्षात गोदावरीची उपनदी आहे, कृष्णेची नाही. अच्छा. आणि विधान ड मध्ये जे म्हटलंय की सिंधफणा उत्तरेकडून मिळते, तेही चुकीचं आहे. सिंधफणा ही गोदावरीला दक्षिणेकडून म्हणजेच उजव्या तीराने मिळते. आता अ आणि ब का बरोबर आहेत त्यामागील विज्ञान समजून घेऊ. सांगा ना. भीमा ही जरी तांत्रिकदृष्ट्या कृष्णेची उपनदी असली तरी महाराष्ट्रात तिचा पसारा इतका मोठा आहे की भूगोलात तिचे एक स्वतंत्र खोरे मानले जाते. खोरे म्हणजे काय? तर केवळ मुख्य नदीचा प्रवाह नाही, तर तिला येऊन मिळणाऱ्या शेकडो छोट्या नद्या आणि ओढ्यांचा मिळून तयार होणारा तो एक विस्तीर्ण कॅचमेंट एरिया असतो. बरोबर. आणि पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगेतच उगम पावते, हे अगदी अचूक आहे. म्हणजे नद्यांची खोरी ही एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळांसारखी किंवा फांद्यांसारखी असतात, जी संपूर्ण भूप्रदेशात पसरलेली असतात. आता या नद्यांच्या आकारावरूनच आपला दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? पर्याय ए वृत्ताकार, पर्याय बी समांतर, पर्याय सी अनिश्चित आणि पर्याय डी जाळीदार. यातून योग्य गट निवडायचा आहे. आणि पर्याय आहेत: 1 ए, बी आणि सी, 2 बी, सी आणि डी, 3 ए, सी आणि डी, आणि 4 वरील सर्व. उत्तर ठरवण्यासाठी वेळ सुरू होतोय. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. 1 मिनिट. वरील सर्व म्हणजे या सगळ्या प्रकारच्या नद्या महाराष्ट्रात आहेत. पण हे वृत्ताकार आणि जाळीदार प्रकार प्रत्यक्षात कसे दिसतात? मला ते आकाशातून कसं दिसेल ते सांगा. नक्कीच.
वृत्ताकार किंवा ज्याला इंग्रजीत डेंड्रायटिक प्रणाली म्हणतात ना, ती आकाशातून एखाद्या झाडाच्या फांद्यांसारखी दिसते. पूर्व महाराष्ट्रातील संथ वाहणाऱ्या नद्यांचा असा आकार आहे, कारण तिथे भूभागाचा उतार समान असतो. अच्छा. समांतर प्रणाली प्रामुख्याने कोकणात दिसते. तिथे सह्याद्रीवरून वेगाने पाणी समुद्राकडे जाते. त्यामुळे नद्या एकमेकांना न मिळता समांतर वाहतात. आणि जाळीदार म्हणजे जिथे कठीण आणि मऊ खडक एकाआडेक असतात, तिथे नद्या एकमेकांना काटकोनात मिळतात. जणू एखाद्या खिडकीच्या जाळीसारखी रचना तयार होते. बापरे, म्हणजे खडक ठरवतात नद्यांचा आकार. अगदी. जमिनीचा उतार आणि खडकांचा कठीणपणा यावर हे नद्यांचे आकार ठरतात. लक्षात आलं. जमिनीचा उतार सगळा खेळ ठरवतो तर. बरं, आता आपण नद्या जिथे समुद्राला मिळतात त्या किनारपट्टीकडे वळूया. आपला तिसरा प्रश्न आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील खाड्यांचा क्रम दर्शवा. ए. राजापुरीची खाडी, बी. दाभोळची खाडी, सी. विजयदुर्गची खाडी आणि डी. तेरेखोलची खाडी. पर्यायी उत्तरे आहेत 1. ए, बी, सी, डी, 2. ए, सी, बी, डी, 3. ए, बी, डी, सी आणि 4. बी, ए, सी, डी. वेळ सुरू होतोय. 5, 4, 3, 2, 1. इथे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ए, बी, सी, डी. हा क्रम अगदी योग्य दिलेला आहे. म्हणजे उत्तरेकडून सुरुवात केली तर? हो, उत्तरेकडून सुरुवात केली तर रायगडमध्ये राजापुरीची खाडी लागते, मग रत्नागिरीत दाभोळची खाडी, त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर विजयदुर्गची खाडी येते आणि सर्वात शेवटी सिंधुदुर्गच्या टोकाला तेरेखोलची खाडी येते. पण या खाड्या नक्की तयार कशा होतात? ती नुसती नदी समुद्राला मिळण्याची जागा असते का? नाही, खाडी म्हणजे केवळ नदीचे मुख नाही. किनारपट्टीच्या प्रदेशात जेव्हा जमीन खचते किंवा समुद्राची पातळी वाढते, तेव्हा समुद्राचे खारे पाणी नदीच्या पात्रात आतपर्यंत शिरते. या प्रक्रियेला सबमर्जन्स म्हणतात. अच्छा, सबमर्जन्स. हो, कोकण किनारपट्टी अशा प्रकारच्या खचलेल्या जमिनीमुळे तयार झालेली आहे, त्यामुळे तिथे या खाड्यांचे जाळे पाहायला मिळते. समुद्राचे पाणी नदीत शिरणे हे खूपच रंजक आहे. आता याच कोकणातील नद्यांवरून आपला चौथा प्रश्न आहे. कोकणातील जिल्हे आणि त्यामध्ये वाहणाऱ्या नद्या याबाबत अयोग्य पर्याय निवडा. पर्याय अ. रायगड, ज्यामध्ये पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री. पर्याय ब. रत्नागिरी, ज्यामध्ये वशिष्ठी, काजळी, जोग, भारजा. पर्याय क. पालघर, ज्यामध्ये वैतरणा, पिंजाळ, सूर्या, देहरजा. आणि पर्याय ड. सिंधुदुर्ग, ज्यामध्ये गड, कर्ली, तेरेखोल, अचरा. हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे. यातील चुकीची जोडी कोणती आहे? वेळ सुरू होतोय. 5, 4, 3, 2, 1. यातील अयोग्य पर्याय आहे अ. रायगड. रायगड, पण पाताळगंगा आणि कुंडलिका तर तिथेच आहेत ना? होय, त्या नद्या रायगडमध्येच आहेत. पण मूळ स्रोतातील स्पष्टीकरणानुसार या प्रश्नाच्या संदर्भात बाव नावाची नदी रायगडमध्ये दर्शवली जाते, जी प्रत्यक्षात रत्नागिरी जिल्ह्यात आढळते. अरेच्छा. त्यामुळे तो गट अयोग्य ठरतो. बाकीच्या सर्व जिल्ह्यांच्या आणि त्यांच्या प्रमुख नद्यांच्या जोड्या अचूक आहेत. नद्यांची ही एवढी नावे लक्षात ठेवणे म्हणजे नक्कीच कसब आहे. आता किनारपट्टीवरून पुन्हा एकदा पठारावर येऊया. आपला 5वा प्रश्न. शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो? 1. अजिंठा डोंगर, 2. भोरगड, 3. वणी डोंगर किंवा 4. सातपुडा पर्वतरांग. 5, 4, 3, 2, 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अजिंठा डोंगर. शिवना ही गोदावरीची एक अतिशय महत्त्वाची उपनदी आहे आणि तिचा उगम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगेत होतो. मला एक सांगा, अजिंठा डोंगर रांगांचा उल्लेख वारंवार येतो. तिथे नक्की काय भौगोलिक वैशिष्ट्य आहे की एवढ्या नद्या तिथे उगम पावतात? तिथे असणारे बेसॉल्ट खडक हे त्याचं प्रमुख कारण आहे. हे खडक ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून बनलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची विशिष्ट क्षमता असते. अच्छा. याच भौगोलिक रचनेमुळे तिथे वर्षभर पाझरणारे नैसर्गिक स्रोत तयार होतात. याच पाण्यामुळे तिथे प्राचीन काळात लेणी कोरणाऱ्या कारागिरांना मुबलक पाणी मिळाले आणि शिवना, वाघूरसारख्या नद्यांना त्यांचे उगमस्थानही मिळाले. इतिहास आणि भूगोलाचा असा थेट संबंध खूप कमी वेळा पाहायला मिळतो. बरं, आता आपण आपल्या जलद उजळणीच्या दुसऱ्या गटाकडे वळत आहोत. नद्या उगम पावल्यानंतर त्या कुठे आणि कशा मिळतात, त्यांचा प्रवास किती लांब असतो, हे आता पाहूया. प्रश्न 6वा. खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही? 1. सीना, 2. माण, 3. भामा, 4. तेरणा. 5, 4, 3, 2, 1.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तेरणा. तेरणा भीमेला मिळत नाही. नाही. तेरणा ही नदी भीमा नदीची उपनदी नसून ती धाराशिव जिल्ह्यातून वाहणारी मांजरा नदीची उपनदी आहे. सीना, माण आणि भामा ह्या तीनही भीमा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. चला आता 7वा प्रश्न पाहूया, जो कृष्णा नदीशी संबंधित आहे. खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडी कोणती आहे? 1. अर्कावती आणि भवानी. 2. कोयना आणि प्राणहिता. 3. मुसी आणि हेमावती. आणि 4. मलप्रभा आणि तुंगभद्रा. 5, 4, 3, 2, 1. इथे योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 4, मलप्रभा आणि तुंगभद्रा. कृष्णा नदीच्या इतर महत्त्वाच्या उपनद्यांमध्ये कोयना, वारणा आणि पंचगंगा यांचा समावेश होतो. आणि बाकीचे पर्याय? इतर पर्यायांमध्ये दिलेल्या नद्या एकतर कावेरीच्या किंवा गोदावरीच्या उपनद्या आहेत, त्यामुळे ते पर्याय साहजिकच चुकीचे ठरतात. बरोबर. आता 8वा प्रश्न, जो 2 मोठ्या नद्यांच्या संगमावर आधारित आहे. वर्धा नदी व वयनगंगा नदी यांचा संगम झाल्यानंतर त्या एकत्रित नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते? 1. वर्धा. 2. वैनगंगा. 3. प्राणहिता. आणि 4. चंद्रभागा. 5, 4, 3, 2, 1. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्राणहिता. वर्धा आणि वैनगंगा या दोन्ही विदर्भातील अतिशय विस्तीर्ण नद्या आहेत आणि त्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे होतो. पण त्यांना प्राणहिता हे नवीन नाव का दिलं जातं? म्हणजे वर्धा किंवा वैनगंगा हेच नाव का पुढे चालू राहत नाही? जेव्हा 2 समान क्षमतेच्या आणि जवळपास समान पाण्याच्या आकारमान असलेल्या नद्या एकत्र येतात ना, तेव्हा अनेकदा त्यांच्या एकत्रित प्रवाहाला नवीन नाव दिलं जाते. अच्छा, म्हणजे दोन्ही मोठ्या नद्या आहेत म्हणून. अगदी. कारण तो प्रवाह आधीच्या दोन्ही नद्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अधिक विशाल झालेला असतो. या विशाल प्रवाहालाच प्राणहिता असे म्हणतात, जी पुढे जाऊन सिरोंचा येथे गोदावरी नदीला मिळते. हे समजायला अतिशय सोपे आहे. आता 9वा प्रश्न तापी नदीच्या प्रवासाबद्दल आहे. तापी जलप्रणालीची लांबी किती आहे? 1. 540 किमी. 2. 762 किमी. 3. 900 किमी. आणि 4. 724 किमी. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 724 किमी. तापी नदीची भारतातील एकूण लांबी 724 किलोमीटर आहे आणि त्यापैकी ती महाराष्ट्रात 208 किलोमीटर इतकी वाहते. 724 किलोमीटर? बापरे, म्हणजे हे अंतर साधारण मुंबई ते नागपूर गाडीने जाणे इतके लांब आहे. ही नदी एवढा मोठा पल्ला गाठते. आता या गटातील शेवटचा म्हणजे 10वा प्रश्न. भीमा आणि गोदावरी नद्यांच्या दरम्यान कोणती डोंगररांग स्थित आहे? 1. महादेव डोंगर. 2. सातमाळा अजंठा. 3. हरिश्चंद्र बालाघाट. आणि 4. सातपुडा. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हरिश्चंद्र बालाघाट. ही डोंगर रांग गोदावरी आणि भीमा या 2 नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी करते. म्हणजे या डोंगर रांगा निसर्गाने बांधलेल्या मोठ्या भिंतींसारखेच आहेत ना? अगदी तसंच. त्यांना आपण जलविभाजक किंवा वॉटर डिवाइड म्हणतो. जेव्हा एखादी उंच डोंगर रांग 2 नद्यांच्या मध्ये उभी असते, तेव्हा ती पावसाचे पाणी 2 वेगवेगळ्या दिशांना वाहण्यास भाग पाडते. हरिश्चंद्र बालाघाट पठार नसता तर कदाचित भीमा आणि गोदावरीचे पाणी एकमेकांत मिसळले असते. या नैसर्गिक भिंतीच ठरवतात की पाणी कोणत्या दिशेने वाहणार. नैसर्गिक भिंतींबद्दल बोललोच आहोत, तर नद्या स्वतःच राज्यांच्या किंवा जिल्ह्यांच्या सीमा कशा बनतात ते आता पाहूया. आपला तिसरा गट याच विषयावर आहे. प्रश्न 11वा. खालीलपैकी पूर्णा नदीच्या उजव्या तीरावरील कोणत्या उपनद्या आहेत? विधान अ. काटेपूर्णा. विधान ब. बिस्वा. विधान क. भलेऊर. आणि विधान ड. शहानूर. यासाठीचे पर्याय आहेत 1. अ आणि ब. 2. ब आणि क. 3. क आणि ड. आणि 4. अ, ब आणि क. 5, 4, 3, 2, 1. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब आणि क म्हणजेच बिस्वा आणि भलेऊर. मला इथे एक नेहमी पडणारा प्रश्न विचारायचा आहे. डावा तीर आणि उजवा तीर नक्की कसा ठरतो? खूप सोपी पद्धत आहे. समजा तुम्ही एका बोटीत बसल्या आहात आणि नदी ज्या दिशेने वाहतेय त्याच दिशेकडे तोंड करून तुम्ही चालला आहात. बरं. अशा वेळी तुमच्या उजव्या हाताला जो किनारा असेल तो उजवा तीर आणि डाव्या हाताला असेल तो डावा तीर.
तापीची प्रमुख उपनदी असलेल्या पूर्णा नदीला उजव्या बाजूने म्हणजेच उत्तरेकडून बिस्वा आणि भलेऊर ह्या नद्या मिळतात, तर काटेपूर्णा आणि शहानूर ह्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आहेत. आता कधीच विसरणार नाही ही पद्धत. आता 12वा प्रश्न पाहूया. खालील विधाने पहा. विधान अ. गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सीमा ही इंद्रावती व प्राणहिता नद्यांनी बनलेली आहे. विधान ब. इंद्रावती नदी ही छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असून प्राणहिता नदी ही तेलंगणा राज्याशी असलेल्या सीमेवर आहे. पर्याय आहेत 1. अ आणि ब बरोबर, 2. अ बरोबर, ब चूक, 3. अ चूक, ब बरोबर आणि 4. अ आणि ब चूक. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ आणि ब दोन्ही विधाने पूर्णपणे बरोबर आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिण आणि पूर्व सीमा ह्या माणसाने नाही तर या नैसर्गिक नद्यांनीच आखून दिलेल्या आहेत. निसर्गाने आखून दिलेल्या या सीमा खरोखरच अचंबित करणारे आहेत. प्रश्न 13वा. पुन्हा 2 विधाने आहेत. विधान अ. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेस स्थित आहे. विधान ब. वर्धा आणि वैनगंगा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. बरं. पर्याय आहेत 1. विधान अ बरोबर आहे, 2. विधान ब बरोबर आहे, 3. विधाने अ आणि ब बरोबर आहेत आणि 4. दोन्ही विधाने चुकीची आहेत. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विधाने अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. प्रवरा नदीचा उगम अहमदनगर जिल्ह्यात होतो आणि ती हरिश्चंद्र डोंगर रांगेच्या उत्तरेकडून वाहते. आणि वर्धा आणि वैनगंगा? आपण आधीच्या एका प्रश्नात पाहिल्याप्रमाणे वर्धा आणि वैनगंगा एकत्र येऊन प्राणहित या नावाने गोदावरीला मिळतात. त्यामुळे त्या गोदावरीच्याच खोऱ्याचा भाग ठरतात. बरोबर. आता 14वा प्रश्न, जो एका महत्वाच्या मानवनिर्मित प्रकल्पाबद्दल आहे. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? 1. साबरमती, 2. तापी, 3. माही आणि 4. नर्मदा. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तापी. उकाई धरण हा तापी नदीवर गुजरात राज्यात उभारलेला एक अतिशय मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. बहुउद्देशीय प्रकल्प म्हणजे नक्की काय? फक्त वीज तयार करणे का? नाही, बहुउद्देशीय म्हणजे ज्या प्रकल्पाचा वापर फक्त एका गोष्टीसाठी, उदाहरणार्थ सिंचनासाठी न होता अनेक गोष्टींसाठी होतो. उकाई धरण हे जलविद्युत निर्मिती, पूर नियंत्रण आणि शेतीसाठी पाणी अशा अनेक उद्देशांसाठी वापरले जाते. अच्छा. विशेष म्हणजे या धरणाच्या मागे जो प्रचंड मोठा जलाशय तयार झाला आहे त्याला वल्लभ सागर असे म्हटले जाते. आता या गटातील शेवटचा म्हणजे 15वा प्रश्न. हा प्रश्न जरा फसवणारा वाटतोय. खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही? 1. इंद्रायणी, 2. नीरा, 3. इंद्रावती आणि 4. सीना. 5, 4, 3, 2, 1. इथे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इंद्रावती. इंद्रायणी आणि इंद्रावती या नावांमध्ये खूप साधर्म्य असल्यामुळे विद्यार्थी गोंधळतात. हो ना, नावे अगदी सारखीच वाटतात. पण आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की इंद्रावती ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे, जी गडचिरोलीत, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवरून वाहते. तर इंद्रायणी, नीरा आणि सीना या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. बरोबर. लक्ष विचलित झाले की इथे मार्ग जाणारच. आतापर्यंत आपण नद्यांची नावे, खोरी आणि सीमा पाहिल्या. आता आपल्या शेवटच्या गटात आपण त्या नद्या ज्या वेगाने वाहतात आणि जो मार्ग घेतात त्यामागील विज्ञान पाहणार आहोत. प्रश्न 16वा, जो एका छोट्या उजळणीसारखा आहे. खालील विधाने पहा. विधान अ. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेस स्थित आहे. विधान ब. वर्धा आणि वैनगंगा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. हा प्रश्न ओळखीचा वाटतोय. पर्याय आहेत 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 दोन्ही बरोबर आणि 4 दोन्ही चूक. 5, 4, 3, 2, 1. उत्तर पुन्हा तेच आहे. पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधाने बरोबर आहेत. हा प्रश्न स्रोतामध्ये पुन्हा का आला असावा? हा स्मृती दृढ करण्याचा म्हणजेच काय म्हणतात त्याला, मेमरी अँकरिंगचा भाग आहे. जेव्हा आपण एखादी गुंतागुंतीची माहिती म्हणजे जसे की प्रवरेचा उगम आणि वर्धा वैनगंगेचा गोदावरीशी असलेला संबंध पुन्हा वाचतो तेव्हा ती माहिती मेंदूत कायमस्वरूपी पक्की होते. अगदी तंतोतंत. आता 17वा प्रश्न पाहूया, जो जलविभाजकांवर अधिक प्रकाश टाकतो.
खालील विधाने पहा. विधान अ, प्रवरा व कुकडी या नद्यांदरम्यान स्थित डोंगरांना हरिश्चंद्र डोंगर म्हणतात. विधान ब, बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. विधान क, तापी व गोदावरी नदी खोऱ्यांदरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा आहेत. बरो पर्याय आहेत 1. अ आणि ब बरोबर, 2. ब आणि क बरोबर, 3. अ आणि क बरोबर आणि 4. वरील सर्व विधाने बरोबर. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. आपण मगाशी नैसर्गिक भिंती अशी उपमा दिली होती, ती इथेही लागू होते ना? होय, हरिश्चंद्र रांग ही प्रत्यक्षात एक उंच अडथळा आहे जो उत्तरेकडील प्रवरा आणि दक्षिणेकडील कुकडी या नद्यांची खोरी विभागते. तीच गोष्ट सातमाळा अजिंठा रांगांची आहे, ज्या तापी आणि गोदावरी दरम्यान एक मोठा फिजिकल वेज किंवा अडथळा म्हणून उभ्या आहेत. आणि मांजरा नदी? मांजरा नदी तर चक्क बीड लातूरमधील बालाघाट पठारावरूनच वाहते. आता आपण पुन्हा एकदा कोकणाकडे वळूया. प्रश्न 18वा. कोकणातील या नद्या जास्त लांबीच्या आहेत. 1. सावित्री व वशिष्ठी, 2. वैतरणा व उल्हास, 3. काजवी व मुचकुंदी आणि 4. तानसा व भातसई. 5, 4, 3, 2, 1. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वैतरणा व उल्हास. कोकणातील नद्या साधारणपणे खूप आखूड असतात, पण त्यामध्ये उल्हास नदी सर्वाधिक लांब आहे, जिची लांबी साधारण 154 किलोमीटर आहे. आणि वैतरणा? उत्तर कोकणातील वैतरणा ही दुसऱ्या क्रमांकावर येणारी लांब नदी आहे. आता एक खूपच रंजक प्रश्न, 19वा प्रश्न. कोकणातील नद्या अतिरेगाने वाहतात, त्याची काही कारणे दिली आहेत, योग्य ती ओळखा. विधान अ, पूर्वेस सह्याद्री पर्वत आहे. विधान ब, किनारपट्टीची रुंदी फक्त 30 ते 60 किलोमीटर इतकीच आहे. विधान क, नद्या लांबीने आखूड टप्प्यांच्या आहेत. आणि विधान ड, नद्यांचे पात्र रुंद व विस्तृत आहेत. यातून बरोबर विधाने ओळखायची आहेत. 1. अ आणि ब, 2. ब आणि क, 3. फक्त ड आणि 4. अ, ब आणि क. माझ्या मनात एक विचार येतोय, हे एखाद्या वॉटर पार्कमधल्या घसरगुंडीवरून वेगाने पाणी सोडल्यासारखं आहे का? म्हणजे उंच पर्वत आणि लगेचच समुद्र. अगदी बरोबर. तीच उपमा इथे तंतोतंत लागू पडते. आणि म्हणूनच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ, ब आणि क ही विधाने बरोबर आहेत. पूर्वेला सह्याद्रीचा प्रचंड तीव्र उतार आहे आणि तिथून समुद्रापर्यंतचं अंतर फक्त 30 ते 60 किलोमीटर आहे. म्हणजे वेळच मिळत नाही पाण्याला संथ व्हायला. हो ना, त्यामुळे नद्यांची लांबी कमी असते. या तीव्र उतारामुळे पाण्याला जो प्रचंड वेग मिळतो तो जणू घसरगुंडीवरून पाणी खाली आल्यासारखाच असतो. आणि विधान ड चुकीचे का आहे? कारण जेव्हा पाणी इतक्या वेगाने खाली येते तेव्हा ते आजूबाजूला पसरण्याऐवजी जमिनीची तीव्र झीज करून खोलवर खणत जाते. त्यामुळे कोकणातील नद्यांची पात्रे रुंद किंवा विस्तीर्ण नसून ती अत्यंत अरुंद आणि खोल असतात. विज्ञानाची आणि भूगोलाची किती सुंदर सांगड आहे इथे. 20व्या प्रश्नावर आलो आहोत. खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो? चढता क्रम म्हणजे सर्वात कमी लांब आधी आणि सर्वात जास्त लांब शेवटी. 1. प्राणहिता, प्रवरा, वर्धा, मांजरा. 2. मांजरा, वर्धा, प्रवरा, प्राणहिता. 3. प्राणहिता, वर्धा, प्रवरा, मांजरा. आणि 4. मांजरा, प्रवरा, वर्धा, प्राणहिता. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मांजरा, प्रवरा, वर्धा, प्राणहिता. पण इथे एक शंका आहे. प्राणहिता ही सर्वात शेवटी म्हणजे सर्वात मोठी कशी काय? ती तर फक्त काही किलोमीटर वाहून गोदावरीला मिळते ना? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. काही संदर्भांनुसार या नद्यांच्या लांबीमध्ये तफावत असू शकते, पण आयोगाच्या उत्तरतालिकेनुसार आणि भूगोलाच्या व्यापक दृष्टिकोनानुसार प्राणहिता हा सर्वात मोठा प्रवाह मानला जातो. असं का? कारण प्राणहिता ही स्वतःहून एकच नदी नसून ती वर्धा आणि वैनगंगा या 2 महाकाय नद्यांचं एकत्रित स्वरूप आहे. तिच्यात पाण्याचं आकारमान इतकं प्रचंड असतं की तिचा विस्तार आणि प्रभाव सर्वात मोठा ठरतो. त्यामुळे या विशिष्ट प्रश्नाच्या संदर्भात चढता क्रम लावताना प्राणहिता सर्वात शेवटी येते. खूपच सखोल माहिती. प्रश्न क्रमांक 21. सुरुवात होते कोकण किनारपट्टीवरून. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? पर्याय आहेत. 1. देवगड, आचरा आणि कर्ली खाडी. 2. राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाडी.
3 धरमतर, कुंडलिका आणि तेरेखोल खाडी आणि 4 डहाणू, वसई आणि दातिवरे खाडी. वेळ सुरू होते 5, 4, 3, 2, 1. त्या बरोबर उत्तर आहे पर्याय 2 राजापुरी, बाणकोट आणि किळशी खाडी. हो, आणि याचं सोपं वर्गीकरण आहे. उत्तर कोकणाचा विचार केला तर तिथे डहाणू, वसई आणि धरमतर या खाड्या येतात. अच्छा. मध्य कोकणात बाणकोट, केळशी, राजापुरी आणि दाभोळ आहेत. तर दक्षिण कोकणात अगदी खाली विजयदुर्ग, देवगड, आचरा, कर्ली आणि तेरेखोल या खाड्या येतात. बरोबर. आता या किनारपट्टीवरून आपण थेट जमिनीवरील एका भौगोलिक आश्चर्याकडे वळूया. निसर्गाची किमिया कशी असते पहा. तर प्रश्न 22वा, रांजण खळग्यांसाठी प्रसिद्ध असणारे निगोज हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय आहेत 1 शिरूर, 2 संगमनेर, 3 पारनेर आणि 4 जुन्नर. वेळ सुरू होतीये 5, 4, 3, 2, 1. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 पारनेर. हो, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात हे निघोज नावाचे ठिकाण आहे. तिथेच ना जिथे नदीच्या पात्रात ते मोठे खड्डे आहेत? अगदी बरोबर. तिथे कुकडी नदीच्या पात्रात निसर्गाने निर्माण केलेले अवाढव्य रांजण खळगे, ज्याला आपण पॉटहोल्स म्हणतो, ते आढळतात. बापरे, निसर्ग म्हणजे एक महान शिल्पकारच आहे ना. पाण्याचा वापर करून काय अप्रतिम कलाकृती घडवतो. नक्कीच. तर आता मध्य महाराष्ट्रातून उत्तरेकडे तापी नदीच्या खोऱ्यात जाऊया. प्रश्न 23वा, तापी-पुळा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? पर्याय 1 गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, गोमती. 2 गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा. 3 गोमती, बुराई, गिरणा, बोरी, पांझरा. 4 गोमती, पांझरा, गिरणा, बुराई, बोरी. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा. हो, हा क्रम लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. तापी नदीला मिळणाऱ्या उपनद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास पाहिला तर सर्वात आधी गोमती येते, जी नंदुरबारमध्ये आहे. अच्छा. मग बुराई, त्यानंतर धुळ्यातील पांझरा, मग बोरी आणि शेवटी जळगाव किंवा नाशिक परिसरातली गिरणा अशी ती रांग आहे. हां, क्रम खूपदा विचारला जातो परीक्षेत. आता तापी नदीच्या याच खोऱ्याबद्दल आणखी एक रंजक आणि संभ्रमात टाकणारा प्रश्न पाहूया. प्रश्न 24वा, खालील विधाने पहा आणि योग्य विधानाची निवड करा. विधान अ, पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे. विधान ब, तापी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. विधान क, तापी नदी पूर्व दिशेकडे वाहत जाते. विधान ड, तापी नदीचे खोरे हे तापी-पूर्णा खोरे म्हणून ओळखले जाते. पर्याय 1 अ, ब, ड, 2 अ, ब, क, 3 ब, क, ड आणि 4 ड, ब, क. वेळ सुरू होते 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 1 म्हणजे अ, ब आणि ड ही विधाने बरोबर आहेत. हो, कारण इथे विधान क चुकीचं आहे. पूर्व दिशेला वाहत जाते हे चुकीचं आहे. बरोबर. अगदी. तापी ही अरबी समुद्राला मिळणारी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि पूर्णा तिची मुख्य उपनदी असल्यामुळेच त्या खोऱ्याला तापी पूर्णा खोरे म्हणतात. ती पूर्वेकडे वाहत नाही. बरोबर. आता उत्तरेकडील नद्यांनंतर या नद्यांना एकमेकांपासून वेगळे करणारा डोंगर रांगांचा विचार करूया. प्रश्न 25वा, बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरी आहेत? पर्याय 1 गोदावरी व भीमा, 2 नर्मदा व तापी, 3 पंचगंगा व घटप्रभा आणि 4 वैनगंगा व पैनगंगा. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 गोदावरी व भीमा. हो, हरिश्चंद्र बालाघाट ही जी डोंगररांग आहे ती एक मोठा जलविभाजक म्हणून काम करते. म्हणजे राज्याच्या घरात 2 मोठ्या नद्यांना विभागणारी ही एक मोठी भिंतच आहे जणू. अगदी तसंच. या रांगेच्या उत्तरेला गोदावरीचं खोरं आहे आणि दक्षिणेला भीमा नदीचं खोरं आहे. आता या बालाघाटच्या उत्तरेला असलेल्या गोदावरी नदीच्या उपनद्यांबद्दल जाणून घेऊया. प्रश्न 26वा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे? पर्याय 1 मांजरा, 2 शिवना, 3 दुधना, 4 साबरी. वेळ 5, 4, 3, 2, 1. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 मांजरा. हो, इथे उजवी आणि डावी बाजू समजून घेणं महत्वाचं आहे. मांजरा ही गोदावरीची उजव्या हाताने म्हणजे
दक्षिणेकडून मिळणारी सर्वात मोठी उपनदी आहे. आणि बाठीच्या नद्या? शिवना, दूधना आणि साबरी ह्या ज्या नद्या आहेत त्या गोदावरीला डाव्या हाताने म्हणजेच उत्तरेकडून येऊन मिळतात. अच्छा, हे लक्षात ठेवायला सोपं आहे. नद्यांचा अभ्यास करताना मानवनिर्मित धरणांचा उल्लेख अपरिहार्य आहे. प्रश्न 27वा. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात यलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत? पर्याय 1 तापी, 2 मांजरा, 3 पूर्णा, 4 गिरणा. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 3 पूर्णा. हो, हिंगोली जिल्ह्यात दक्षिण पूर्णा नदीवर पाण्याचं नियोजन करण्यासाठी यलदरी आणि सिद्धेश्वर ही 2 अतिशय महत्वाची धरणे बांधलेली आहेत. बरोबर. आता भूगोलातील खचदरी म्हणजे ज्याला आपण रिफ्ट व्हॅली म्हणतो ती संकल्पना नेहमीच रंजक असते. त्यावर आधारित पुढचा प्रश्न. प्रश्न 28वा. खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? पर्याय 1 भीमा पोयना, 2 वर्धा वैनगंगा, 3 तापी नर्मदा, 4 गोदावरी कृष्णा. वेळ 5, 4, 3, 2, 1. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 तापी नर्मदा. हो, नर्मदा आणि तापी या भारतातील प्रमुख नद्या आहेत ज्या खचदरीतून पश्चिमेकडे वाहतात. आणि खचदरी म्हणजे नेमकं काय? थोडक्यात सांगायचं तर लाखो वर्षांपूर्वी जमिनीला तडे जाऊन जो मधला भाग खाली खचला त्या खचलेल्या दरीला खचदरी म्हणतात. आणि याच दरीतून सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या दरम्यान या नद्या वाहतात. आता गोदावरीच्या खोऱ्याशी संबंधित एक ट्रिकी प्रश्न पाहूया जो आयोगाने विचारला होता. प्रश्न 29वा. खालीलपैकी कोणता जिल्हा किंवा कोणत्या जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्यात येत नाही? पर्याय 1 औरंगाबाद आणि बीड, 2 लातूर, 3 जालना आणि परभणी, 4 हिंगोली आणि नांदेड. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 लातूर. हा खूपदा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. हो, कारण मांजरा नदी गोदावरीलाच मिळते ना. बरोबर. जरी मांजरा ही गोदावरीची उपनदी असली तरी लातूर जिल्हा मुख्यत्वे मांजरा नदीच्या स्वतंत्र खोऱ्यात येतो असे मानले जाते. त्यामुळे मुख्य गोदावरी खोऱ्याच्या संदर्भात लातूर हा पर्याय वेगळा काढला जातो. अच्छा, नद्या फक्त पाणी देत नाहीत तर त्यांच्या खोऱ्यात महत्वाची खनिजेही दडलेली असतात. प्रश्न 30वा. कोळशाच्या साठ्यांकरता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते? पर्याय 1 कृष्णा खोरे, 2 वैनगंगा आणि वर्धा खोरे, 3 पूर्णा खोरे, 4 वैतरणा खोरे. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 2 वैनगंगा आणि वर्धा खोरे. हो, आणि यासाठी आपल्याला थेट विदर्भाकडे जावं लागतं. तिथेच कोळशाच्या खाणी आहेत ना बहुधा? अगदी बरोबर. विदर्भातील वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात गोंडवाना काळातील दगडी कोळशाचे प्रचंड साठे आढळतात. यात प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ हे जिल्हे येतात. क्या बात है. पूर्व विदर्भातून आता पुन्हा राज्याच्या दक्षिण उत्तर प्रवासाकडे वळूया. दिशांचा खेळ आहे हा. प्रश्न 31वा. दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे? पर्याय 1 भीमा नीरा कृष्णा वारणा, 2 वारणा कृष्णा भीमा नीरा, 3 कृष्णा वारणा भीमा नीरा, 4 वारणा कृष्णा नीरा भीमा. वेळ 5, 4, 3, 2, 1. बरोबर उत्तर आहे पर्याय 4 वारणा कृष्णा नीरा भीमा. हो, दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना सर्वात खाली म्हणजे दक्षिणेला वारणा नदी येते जी कृष्णेची उपनदी आहे. बरोबर. त्यानंतर मुख्य कृष्णा नदी येते. मग उत्तरेकडे गेल्यावर नीरा नदी जी भीमेची उपनदी आहे ती लागते आणि सर्वात शेवटी उत्तरेला भीमा नदी वाहते. या नद्यांचा व्याप किती अफाट आहे हे पुढच्या प्रश्नातून समजेल. प्रश्न 32वा. गोदावरी नदीने महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती क्षेत्र व्यापले आहे? पर्याय 1 25%, 2 80%, 3 49%, 4 60%. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 3 49%. विचार करा, अर्धा महाराष्ट्र एकाच नदीवर अवलंबून आहे. बापरे, म्हणजे जवळपास 50%च झालं हे. हो, गोदावरी ही राज्यातील सर्वात मोठी नदी असून तिने राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राचा सुमारे 49.5% भाग व्यापला आहे. भारताच्या संदर्भात हे प्रमाण साधारण 10% आहे.
राज्याच्या अर्ध्या भागावर अधिराज्य गाजवणाऱ्या गोदावरीनंतर पुन्हा एकदा कोकणातील खाड्यांची उजळणी करूया. प्रश्न 33वा. महाराष्ट्रातील खाड्यांच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा. विधान अ. पाताळगंगा नदीवर धरमतर खाडी आहे. विधान ब. शुक नदीवर बाणकोट खाडी आहे. पर्याय 1. अ बरोबर ब चूक, 2. अ चूक, ब बरोबर, 3. दोन्हीही बरोबर, 4. दोन्हीही चूक. वेळ सुरू. 5, 4, 3, 2, 1. बरोबर उत्तर आहे पर्याय 1. अ बरोबर ब चूक. हो, विधान अ बरोबर आहे, कारण पाताळगंगा आणि आंबा नदीच्या मुखाशी रायगड जिल्ह्यात धरमतरची खाडी आहे. आणि विधान ब का चुकीचं आहे? कारण बाणकोटची खाडी ही शुक नदीवर नसून ती महाडवरून येणाऱ्या सावित्री नदीवर आहे. हा खूप कॉमन गोंधळ आहे. अच्छा, सावित्री नदीवर आहे बाणकोटची खाडी. नद्या आणि डोंगर रांगांचे नाते अतूट आहे. असाच एक प्रश्न पुन्हा पाहूया. प्रश्न 34वा. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा किंवा टेकड्या गोदावरी नदी खोरे व भीमा नदी खोरे यांना एकमेकांपासून वेगळी करतात? अ. महादेव डोंगर, ब. सातमाळा डोंगर, क. बालाघाट डोंगर, ड. अजिंठा डोंगर. पर्याय आहेत 1. फक्त अ आणि ड, 2. फक्त ब, 3. फक्त क आणि 4. फक्त अ. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 3. फक्त क म्हणजे बालाघाट डोंगर. आपण मगाशीच पाहिलं की हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे यांना वेगळी करते. हो, आणि जर कृष्णा आणि भीमा विचारलं असतं तर शंभू महादेव डोंगर उत्तर आलं असतं. अगदी बरोबर. भूगोलातील खचदरीच्या संकल्पनेची उजळणी करणारा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न 35वा. महाराष्ट्रातील पश्चिमेकडे तडाविदर्णातून म्हणजे रिफ्ट सिस्टममधून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती? पर्याय 1. तापी, 2. नर्मदा, 3. उल्हास, 4. शास्त्री. वेळ 5, 4, 3, 2, 1. बरोबर उत्तर आहे पर्याय 1. तापी. महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करतो तेव्हा तापी ही राज्यातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी ठरते. कारण नर्मदा फक्त उत्तर सीमेला थोडासा स्पर्श करून जाते. अगदी. नद्यांच्या उपनद्या ओळखण्याची आपली क्षमता आता तपासूया. प्रश्न 36वा. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? पर्याय 1. तेरणा, 2. शिवरा, 3. मांजरा, 4. भातसा. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 4. भातसा. हो, कारण तेरणा, शिवरा, जलाबण, सिंदफणाचा संदर्भात पाहतो आणि मांजरा या तिन्ही गोदावरीच्या उपनद्या आहेत. आणि भातसा? भातसा ही कोकणातील पश्चिम वाहिनी नदी असून ती ठाणे जिल्ह्यातून वाहते. तिचा गोदावरी खोऱ्याशी काहीही संबंध नाही. अच्छा, आता पुणे परिसरातील नद्यांकडे जाऊया. प्रश्न 37वा. ही मुळा नदीची उपनदी आहे. कोणती? पर्याय 1. पवना, 2. वेल, 3. कुळाळी, 4. अंबी. वेळ 5, 4, 3, 2, 1. बरोबर उत्तर आहे पर्याय 1. पवना. हो, पवना ही मुळा नदीची प्रमुख उपनदी आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडमधून वाहणारी. अगदी तीच. मुळा आणि मुठा या नद्यांचा संगम पुण्यात होतो आणि पुढे त्या जाऊन भीमा नदीला मिळतात. मुळा मुठानंतर आता दक्षिण महाराष्ट्रातील एका उपनदीवर लक्ष केंद्रित करूया. प्रश्न 38वा. येराळा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय 1. कृष्णा, 2. भीमा, 3. गोदावरी, 4. तापी. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 1. कृष्णा. हो, येराळा ही कृष्णा नदीची महत्वाची उपनदी आहे आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे ही नदी उत्तर-दक्षिण दिशेने वाहते आणि कृष्णा नदीला डाव्या बाजूने येऊन मिळते. धरणांच्या जलाशयांना दिलेली नावे हा आयोगाचा आवडीचा विषय आहे. प्रश्न 39वा. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात? पर्याय 1. नाथसागर, 2. शिवसागर, 3. यशवंत सागर, 4. नलदमयंती सागर. वेळ 5, 4, 3, 2, 1. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. शिवसागर. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर म्हणतात. गोदावरीवरील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर म्हणतात आणि भीमा नदीवरील उजनी धरणाला यशवंत सागर म्हणून ओळखले जाते. क्या बात है. आणि बहुविशिष्ट किंवा मल्टी स्टेटमेंट प्रश्न जो संपूर्ण ज्ञानाचा कस लावेल. प्रश्न 40वा.
खालील विधाने पहा. विधान अ, पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. विधान ब, कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात. विधान क, वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. पर्याय 1 फक्त विधान अ बरोबर, 2 फक्त विधान ब बरोबर, 3 विधाने अ आणि ब बरोबर, 4 विधाने अ, ब आणि क बरोबर. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 4 विधाने अ, ब आणि क बरोबर. हो, कारण दिलेली तिन्ही विधाने 100% बरोबर आहेत. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात तो संगम आहे. हो, कृष्णा पंचगंगा संगमावर नृसिंहवाडी म्हणजे नरसोबाची वाडी आहे. दुसरं म्हणजे शंभू महादेव डोंगर रांगेमुळे कृष्णा आणि भीमा विभागल्या गेल्या आहेत. आणि प्राणहिता? वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवासालाच प्राणहिता म्हणतात, जो पुढे जाऊन गोदावरीला मिळतो. अगदी सविस्तर माहिती मिळाली. आणि याचबरोबर आपलं हे 21 ते 40 प्रश्नांचं वेगवान सत्र पूर्ण झालं आहे. हो, आणि या संपूर्ण सत्रातून आपण पाहिलं की भौगोलिक रचना, नद्यांचे उगम, खाड्या आणि अगदी कोळशाच्या खाणींसारखे आर्थिक पैलू हे एकमेकांशी कसे गुंफलेले आहेत. हे सर्व एकमेकांशी जोडलेलं आहे.